बंधू भाऊ आता काहीतरी काम द्या करू, बसून बसून कंटाळा येईल. कांता भाऊजी द्या ना. नाही 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 वहिनी, मी सांगितलं ना बसून राहायचं. आज फक्त मी काम करणार, तुम्ही फक्त बघत राहा बस. कांता भाऊ लालिताई लाली मॅडम आल्या. बरं वाटतं ना लालिताई? हा निशीमुळे बरा वाटला हा माका. निशीच्या हाताक इतका गुड ना माका लगेच बरा वाटला. आणि डोळ्यात कुंकर घातला ना माका थंड वाटला गो, छान थंड वाटला. माका झालेलो त्रास बघून ना ती चैनच पडत नव्हती. लालिताई हे सगळं खरंय. आजकाल तुम्ही खूपच जप करताय सारखा आपला निशी 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 निशी. काल तर काय, काल घरातली सगळी कामं करून घेतली आणि आज काय, आज खीर बनवायला सांगितली. जरा जास्तच कौतुक चाललंय निशीचं. गो तुझ्या डोळ्यात कशा खुपता? हाच माझी निशी लाडकी. हा जसा उमाचो लाडको हा ना श्रीनू, तशी निशी माझ्या लाडाची. हा काय गो उमा, बरोबर ना? होय खरंच. श्रीनू आज इथे असं काय होतो ना, खरंच आवडलं असतं त्या सगळे बटाटे त्यानेच खाल्ले नसते. हा पण काय हरकत नाही, निशिक सांगू ना सगळं शिकून घे म्हणा ना. नाही म्हणजे आता सगळा शिकूक होया ना तिने. पुढे उमाची गादी ती खत चालवायची. काय गो उमा, बरोबर ना? नाही हे सगळं ठीक आहे, पण जिच्याबद्दल आपण बोलतोय ती आहे कुठे? सर तुम्ही का आलाय तिथे? हे बघा मी तुमच्याशी कॉलेजमध्ये बोलत नाहीये, मी खेळायला येत नाहीये, यामागे काहीतरी कारण असेल ना. तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना सर. तुम्ही असं थेट घराकडे निघून आलात. तुम्हाला माहिती आहे ना त्या दिवशी काय झालं होतं, तुम्हाला माहिती आहे ना सर. मग हे सगळं वागण्याआधी तुम्ही माझ्या घरी काय होईल, माझं काय होईल याचा एकदा तरी विचार करा ना प्लीज सर. तुझाच विचार करून इकडे आलोय. तुझ्याबद्दल बोलायला आलोय, तुझ्याशी बोलायला आलोय मी. आणि त्या दिवशी जर कॉलेजमध्ये आपलं बोलणं झालं असतं तर मी इकडे आलो नसतो. बरं बरं ठीक आहे, मग जे काही आहे ते पटकन बोला सर प्लीज. असं पटकन कसं बोलायचं? तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्याचा डिसिजन तू असा पटकन कसा घेऊ शकतेस? ही निशी दरवाजा बंद करायला गेली की दरवाजा पकडून उभी आहे? अगो ती छाया इली ना, तिच्या बरोबर. हा सॉरी सॉरी. घे घे पाणी घे. सावकाश आहे, सावकाश. छाया छाया यायला कशा केला? ते ऍक्च्युली त्यांचा काहीतरी अर्जंट प्रोजेक्ट आहे कॉलेजचा, त्याचं काम करत बसल्यात त्या. येईलच ती. प्रोजेक्ट कॉलेज त्या पुरी रात्रीच्या वेळेला कसली प्रोजेक्ट करतात काही कळतच नाही आहे. ए ओवी ओवी तिला छायाला पण बोलो, ती पण पोपटी खाईल. अरे अरे इतके काय घाई. बस 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 तू बस. आपण ना व्हिडिओ शूटिंग करूया. चालेल. बंधू काका तुम्ही ही पोपटी बनवायची प्रोसिजर सांगा ना, मग मी इंटरनेटवर टाकते, मग तुम्ही फेमस व्हाल. फेमस हो फेमस व्हाल. सांगा सांगा. सुरू. नमस्कार. मी साहित्य त्याचं सांगायचं असतं. एक मिनिट. नमस्कार, हे बंधू महाराज. हा सांगायला विसरलंय. मी बंधू. आम्ही पोपटी बनवतोय. आम्ही म्हणजे हे पोपटी बनवतोय.
पण सर खेळासाठी तुम्ही मलाच का फोर्स करतायत? आहेत ना कितीतरी प्लेयर्स. हो आहेत, आहेत खूप सारे प्लेयर्स आहेत. पण तुझ्यासारखं बॅडमिंटन खेळताना मी पाहिलं नाही. कितीतरी प्लेयर्स गेम एन्जॉय करतात, तुझ्यासारखं जीव ओतून त्यातनं आनंद घेताना मी पाहिलं नाही. निशिगंधा, मुंबईत मी कितीतरी प्लेयर्स तयार केले, पण तुझ्यासारखा चांगला प्लेयर मी पाहिला नाही. बॅडमिंटन न खेळून तू खूप मोठी चूक करतेस हे तुला आज रिअलाइज होत नाही. पण उद्या जेव्हा गोष्टी नॉर्मल होतील ना, जेव्हा वेळ निघून गेलेली असेल ना, तेव्हा तुला रिअलाइज होईल. आणि मग तू आयुष्यभर स्वतःला ब्लेम करत असशील की त्या दिवशी आपण तो स्टेप का घेतला नाही. तुझा आजचा एक स्टेप तुझी लाईफ बदलू शकतो. तुझी लाईफ आहे, एकच लाईफ आहे. निर्णय तुझा असायला हवाय. सर मला सगळं पटतंय, पण माझी फॅमिली, त्यांचा विचार, त्यांचे रूल हेच ना. निशिगंधा, मी बॅडमिंटन खेळ असं म्हणेन, तुझे बाबा बॅडमिंटन खेळू नकोस असं म्हणतील, पण शेवटी निर्णय, डिसिजन तुझा असायला हवाय. कारण की हे स्वप्न तुझं आहे, हे पॅशन तुझं आहे, त्यातनं मिळणारा आनंद तुझा आहे. सो प्लीज कोणाचाही विचार न करता हा डिसिजन घे. आणि तुझा जो काही डिसिजन असेल ना, तो मला मान्य असेल. तू बॅडमिंटन खेळावंस हा माझा स्वार्थ आहे असं समज. कारण की प्रत्येक कोचला एक चांगला प्लेअर कायम हवा असतो. हे निशी किती वेळ बोलत राहला. हा, येताला का नाही? मी बघून येते जरा. ए चालली आता. सॉरी माझ्या फोनची बॅटरी गेली आहे. मी आले चार्ज करून. लगेच आले. लगेच आले. व्हिडिओ कोण काढणार मध्येच मग? कधी- काय चाललंय या पोरीचं? निशिगंधा, मुंबईत खूप मोठी बॅडमिंटनची नॅशनल कॅम्प आहे. तुला शिकायला खूप काही मिळेल, खूप चांगली संधी. ही संधी सगळ्यांना मिळत नाही. तू देशाचं भविष्य आहेस, म्हणून तू हा कॅम्प अटेंड करावास असं मला वाटतं. सो प्लीज योग्य तो विचार कर आणि हा कॅम्प अटेंड कर. निशी, ओ निशी, निशी, शप्पन जायचे. ओ निशी. सर 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 माझी आजी येते. प्लीज प्लीज तुम्ही जा ना सर, प्लीज. तुझ्या उत्तराशिवाय मी इकडनं जाणार नाही. सर सर प्लीज असं करू नका. प्लीज तुम्ही जा ना. माझ्या आजी आली खूप गोंधळ होईल सर. सर सर प्लीज जा ना तुम्ही इथनं. खरंच सांगते मी. मला तुझं उत्तर हवंय. सर प्लीज माझं ऐकून घ्या ना. प्लीज जा. खरंच खूप प्रॉब्लेम होतील सर. प्लीज ऐकून घ्या ना माझं. नाही. निशी, बरं बरं ठीक आहे. मी तुम्हाला उद्या 100% माझा निर्णय सांगते. पण आत्ता तुम्ही प्लीज जा ना. आय होप तू तुझाच विचार करशील. सी यू ऑन द कोर्ट. ऐका ना, मी बोलवते निशीला. तुम्ही जा ना. कशात? मी बोलवल्यावर काय येऊचा नाही ता? नाही तसं नाही, पण ती छायाशी बोलते ना. त्या छायाक पण बघताय, त्याची तंगडीच मोडून घालताय. तो काय वेळ असा काय? आपला अभ्यास वेळच्या वेळी करूच नको यांका. बघताय त्याका पण. निशी, ग निशी. थांबा द्यायचे.
मी बोलवते ना निशिक. अगं पण त्या छाया त्याका पण समजावतोय. ऐका माझा, तुम्ही जावा. तुम्ही जा ना, मी बघताय. बघा बाय, परत कसलो आणखी गोंधळ नको. नाही, मी येऊ सोडायला? नका, जाताय मी. ते सर होते ना. हो, यावेळी इथे येण्याचं कारण आई, त्यांना असं वाटतंय की मी खेळावं, खेळ सोडू नये, आणि मी त्यांच्याशी कॉलेजमध्ये बोलले नाही आणि त्यासाठीच ते इथे आले होते आज. त्या दिवशी पण घरी इले होते तेव्हा कळत होता की त्यांना वाटतं की तू खेळू गोया. यांका पण त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केलो. आणि आज मला काय म्हणत होते? आई, मुंबईला 4-5 दिवसांचा नॅशनल कॅम्प आहे. आई, खूप मोठी संधी आहे, निर्णय घ्यायचा आहे. हे बघ, तू म्हणाली होतीस की वेळ जाऊ दे, वेळ जाऊ दे, पण आत्ता जर वेळ जाऊ दिली ना तर ही संधी हातातनं जाईल. निशी, काय बोलतस? 4-5 दिवस आणि आपण मुंबईत. हो, पण काय हरकत आहे? तिच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आणि आपण तिला. उमा, काय झालं? कसली एवढी गहन चर्चा चालू आहे? नाही, काय नाही, असंच. आणि घरातले बाकीचे कुठे आहेत सगळे? ते मागच्या दारात. म्हणजे अहो, त्या बंधू भाऊंनी ना पोपटीचं बेत केलं ना, सगळे मागच्या दाराकच. अरे वा, आज बऱ्याच दिवसांनी सगळी जण असे एकत्र येऊन बेत करतात. बरा वाटला माका. खरं सांगू का उमा, आपल्या घराची ना हीच खरी ताकद. हा सगळी जण असं एकत्र येऊन हे क्षण असे साजरे करतो. म्हणजे ना स्वतःचा असा आहे आपल्या घरात कोणी विचारच करत नाही. कुठलाही निर्णय घेताना स्वतःचा नाही, घराचा, घरातल्या सगळ्यांचा विचार करतो. मुंबईत मी कितीतरी प्लेयर्स तयार केलेत, पण तुझ्यासारखा चांगला प्लेयर मी पाहिला नाही. बॅडमिंटन न खेळून तू खूप मोठी चूक करतेस हे तुला आज रिअलाइज होत नाही. पण उद्या जेव्हा गोष्टी नॉर्मल होतील ना, जेव्हा वेळ निघून गेलेली असेल ना, तेव्हा तुला रिअलाइज होईल. आणि मग तू आयुष्यभर स्वतःला ब्लेम करत असशील की त्या दिवशी आपण तो स्टेप का घेतला नाही. श्रीगंधा, मी बॅडमिंटन खेळ असं म्हणेन, तुझे बाबा बॅडमिंटन खेळू नकोस असं म्हणतील, पण शेवटी निर्णय, डिसिजन तुझा असायला हवाय. सो प्लीज, कोणाचाही विचार न करता हा डिसिजन घे. निशी, मला अजूनही वाटतं तू जावंस. ओवी, प्रश्न 4-5 दिवसांचा आहे. सो व्हॉट? निशी, अगं खूप मोठा चान्स आहे हा. चान्स जरी असला ना तरी इथनं बाहेर पडणं अशक्य आहे. तिथे आपण 1 दिवस कोल्हापूरला काय गेलो, तुला माहितीये ना इथे काय झालं. आता तर मुंबईला जायचंय, तेही इतके दिवस. घरातनं बाहेर पडणं अवघड आहे. आणि तुला सांगते, दादांना कळल्याशिवाय राहणार नाहीये. ठीक आहे ना, मी गेले नाही तर काय होणार आहे. नको. निशी, म्हणजे तुला काय म्हणायचं? ओवी, शक्य नाहीये बाहेर जाणं. निशी, आर यू मॅड? नीरज सर तुला इथे समजवायला आले, तो तू हा डिसिजन घ्यावा म्हणून. अगं, पण दुसरा मार्ग नाहीये ना माझ्याकडे. अगं, मग निघेल ना मार्ग निशी. हे बघ,
पण त्याच्यामुळे घरात कोणाला त्रास नको, मला तर वाद नको आहेत. शी आय अंडरस्टँड, पण तू खेळणारच नाही असा डिसिजन घेतलास तर तुला किती त्रास होईल. अँड आवर कंट्री विल लूज अ गुड प्लेअर लाईक यू. मी काय करू, मला खरंच काही कळत नाही. ओके ओके शांत हो. हे बघ, आपण लास्ट टाइम तुझ्या आईला न सांगता गेलो होतो. मग ह्यावेळेस तिनेच मॅनेज केलं तर काही अडचण येणार नाही ना. पण निशी, ती तुझ्या स्वप्नांसाठी ना काहीही करू शकते. तू थांब इथेच, मी तिला बोलून आणते. एक मिनिट, पण दादा असतील ना? हा ठीक आहे ठीक आहे, मी बघते काहीतरी. चिल करतो. चिल, थांब इथे, आले. उमा, पोपटीचा कार्यक्रम छान झाला. खरंच बंधुभाऊंच्याच डोक्यात दिला सगळा. म्हणाले या सगळा मी माझ्या लेकीसाठी करते, निशीसाठी. बरेच दिवस झाले त्याका बघितलेलं नाही हसताना, चार चौघात मिसळताना. ह्याच निमित्तानं जरा चार चौघात मिसळेल तरी. चांगलाच हा. उमा, हे मध्ये मध्ये असा कार्यक्रम झाला ना तर पोरं बाहेर रमत नाही जास्ती. हा, फक्त एकच उणीव भासली म्हणजे आपल्या शिनूची. तो असताना तर त्याने धमाल केली असती. खूप आवडला असता. घरात असा काय कार्यक्रम असलो ना की तो रमतो. शिक्षणासाठी दापोलीत होतो, गेली काही वर्ष घरापासून लांब होतो, पण परत इल्यापासून घरात असं काही असला की सगळी जबाबदारी घेता बघा. आणि माका खात्री हा की पुढची जबाबदारी मोठी आहे. ती पण जबाबदारी तू उत्तमरित्या पार पाड. ओवीन पण आज पहिल्यांदाच अनुभव घेतला ना या सगळ्याचा. तिका पण आवडला, खूप बरा वाटला त्याका. हो, मग पाणी द्या ना थोडं. घरातलं वातावरण असंच आनंदी राहो हीच इच्छा आहे. आपल्या निशीचा पण लग्न होऊन तिचा संसार सुखाचा हो, असाच होईल बघा. नक्की. म्हणजे उमा, मी घरी इले तेव्हा तुम्ही तिघी काहीतरी बोलत होतास, हो ना? हा, काय नाही त्या असाच. नाही, विशेष नाही, पण बोलत होतास ना. हा, त्या निशीच्या कॉलेजचा. परत कॉलेजाक जाऊक लागला ना, बरा वाटतं त्याका. तुम्ही परवानगी दिलास तर बरा झाला. गोष्ट एवढ्यावरच असेल तर ठीक आहे, पण ती एवढ्यावरच असू द्या हे त्या पाहुणेक पण सांगा. सॉरी, मी आत येऊ? ये ना. सॉरी, पण मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. बोल. निशीच्या रूम मध्ये ये ना प्लीज. बरं, येते. तू पुढे, मी येते. लवकर येशील ना? मी येते.